गोंदवले बुद्रुक इथं पळशीच्या तरुणावर चाकू हल्ला, तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, 1 लाखाची लूट, दहिवडी पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल। सातारा जिल्ह्याच्या मान तालुक्यात पुन्हा एकदा धक्कादायक घटना समोर आली असून गोंदवले बुद्रुक इथं तरुणावर चाकूने हल्ला करून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी दुपारी सुमारे 12:45 वाजण्याच्या सुमारास गोंदवले ते मसवड रोडवर ख्वाजा गरीब नवाज मटन व चिकन शॉप समोरील बंद टपरीजवळ ही घटना घडली। फिर्यादी हनुमंत लक्ष्मण दौंड, वय वर्ष 32, राहणार पळशी, तालुका मान, हे दाजी काळे व विनायक ढोले यांच्यासोबत दुचाकीवरून जात असताना आरोपी गणेश तात्याबा ढोले, राहणार पळशी, यानं त्यांना हाक मारून थांबवलं। यावेळी जुन्या वादातून आरोपीनं त्याच्या बहिणी भाग्यश्री हिला पळवून नेऊन लग्न केल्याच्या कारणावरून संताप व्यक्त करत हनुमंत दौंड यांच्यावर अचानक चाकूने हल्ला केला। त्यानंतर 4 ते 5 अनोळखी इस्मांनी ही घटनास्थळी येत फिर्यादीला पकडून चाकूने वार केले। यात फिर्यादीच्या बरगड्या, खांदा व डोळ्याखालील गंभीर जखमा झाल्या आहेत। तसेच आरोपींनी दाजी काळे व विनायक ढोले यांनाही मारहाण केली। हल्ल्यानंतर जखमी खाली पडल्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्यांच्या खिशातील अंदाजे 1 लाख रुपये लंपास केल्याचा आरोप आहे। दरम्यान परिसरात नागरिक जमा होऊ लागल्यानं आरोपी घटनास्थळावरून पसार झाले। या घटनेप्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 114/2026 नुसार भारतीय न्याय संहिता BNS कलम 109, 119(2), 189(2), 189(4) अंतर्गत खुनाचा प्रयत्न व इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक SA ढोंगडे करत आहेत। अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नसून पोलिसांकडून शोध मोहीम सुरू आहे। आज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले।